नमस्कार, आपण पाहत आहात डीएम न्यूज मराठी, आवाज महाराष्ट्र। पैठण शहरातील नागरिकांचा धोकादायक व चुकीच्या पद्धतीने केलेल्या विद्युत वायरिंगमुळे जीव धोक्यात। सुजित वंगाळ, सहाय्यक अभियंता, महावितरण कार्यालय, पैठण यांना निवेदन। पैठण शहरातील तसेच नाथविहीर परिसरामध्ये महावितरण विभागामार्फत किंवा संबंधित वायरमन कंत्राटदार यांच्यामार्फत वीज पुरवठ्याच्या वायरिंगचे व डीपी उभारून त्या अनुषंगाने विद्युत पुरवठा व वायरिंगचे काम चुकीच्या व असुरक्षित पद्धतीने करण्यात आलेले आहे। सदर ठिकाणी विद्युत तारा सैल अवस्थेत आहेत, काही तारा खाली लोंबकळत आहेत, तसेच सुरक्षिततेचे नियम पाळले गेलेले नाहीत। त्यामुळे नागरिकांना व लहान बालकांना विजेचा धक्का बसून आग लागून जीवितहानी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। याबाबत अनेक वेळा वेळोवेळी भेटून व तोंडी कळवूनही अद्यापर्यंत याबाबत कोणत्याही यथायोग्य उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात गंभीर घटना होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे पैठण शहरामध्ये अनुचित प्रकार घडल्यास व कोणत्याही नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास जबाबदार कोण राहणार आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्यामुळे तात्काळ पैठण शहरातील तसेच नाथविहीर परिसरामध्ये केलेल्या वायरिंग व उभारण्यात आलेल्या डीपी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी करून लोंबकळत असलेल्या वायरिंगचे व उघडे ठेवलेल्या डीपी यांना बंद करून पैठण शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारे जीवितास धोका निर्माण होणार नाही याबाबत यथायोग्य ती कार्यवाही आपल्या कार्यालयामार्फत करण्यात यावी व शहरात सर्व भागात आपल्या कार्यालयामार्फत उभारण्यात आलेल्या डीपी व वायरिंगची तात्काळ पाहणी करण्यात यावी व चुकीच्या पद्धतीने केलेले वायरिंग त्वरित दुरुस्त करण्यात येऊन उघड्या असलेल्या डीपी बंद करून त्याबाबत यथायोग्य त्या तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात व भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी निवेदन देऊन ॲडव्होकेट सुभाष बाबूराव खडसन यांच्यातर्फे दिनांक 16/3/2026 रोजी करण्यात आली आहे।